लढाई झगडा लाडी गोडी हसत सुटतील अवघड कोडी भानगडी झाल्या लाख जरी जगण्याला न्यारी रंगत भारी गमत जमत गमत जमत मनामध्ये धमाल धमकत हिते खुळ्याची सारी पंगत वाघाला बी शेळीची संगत हिते शिपाई बसतो घोड्यावरती राजा चालतो रांगत हास्याच्या या दुनियेमध्ये सगळं दिसत डोलत नाचत पंढरीच्या राया विठ्ठला सख्या हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. होय रे. हा माझं मत आहे की वारी चालू ठेवायची. मला काय आता गुडघ्यानं होईना तर तू वारी करायची, खंड पाडायची नाही. आता चालेल. होय ग. मी काय म्हणतो, आई म्हणत होती वारीत जावा. आता तिला तिच्या गुडघ्यामुळे जाता येत नाही ना, मग तिने कधी वारीत खंड केला नाही. मग तिचं असं मत आहे की आपण वारी पुढे पूर्ण करायची. मग जाता का आपण तू? जाऊया की. पायी हो. पायी नाही मला जमणार. गाडी दारात उभी आहे, गाडी घेऊन जाऊया आणि व्हीआयपी दर्शन घेऊन घरी येऊया. अगं पायवारी चांगली असती. अगं तसं नाही ग, तिनं वारी आतापर्यंत चालत केली ना, मग तिचं मत आहे की चालत वारीत जावं. मग माझं काय मत आहे, आईची इच्छा आहे तर जाऊया की आपण दोघं वारीत. हा इकडं आत्या आजारी असतात, शेतातली कामं पडले, कसं जमल? आपलं जाऊया, आषाढीच्या आधी गाडी घेऊन जाऊया, व्हीआयपी दर्शन घेऊन येऊया. तसं जमत असलं तर मी येते. मला नाही जमणार. काय जमत नाही? एवढी माणसासाठी तुला काय झालं जमायला? गाडीने जाईल, पायी नाही जमणार मला. पांडुरंग हरी, तुझी इच्छा आहे तर गाडीनं जा, पण जाऊन या. बर मग आता तू काय तशी ऐकणार नाहीस, गाडीने तर गाडीने जाऊया. उरक मग. चालते, आवडते तुमचे. हो, पाणी घेतले. आई येतो ग. चौकात जावाले.
तुम्हाला बघता येत नाही का आधी? अगं मी सगळं व्यवस्थित बघितलं होतं. एवढ्या लांब जायचं म्हणल्यावर मी काय तसं थांबणार आहे का? पण अचानकच गाडी बंद पडली. तुला सांगत होतं चल लवकर ते डिपूट. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. काय झालं? अहो, गाडी बंद पडली ना. पंढरपूर गाठायची आम्हाला. आता इथं मिस्त्री बी कुठे दिसेना. असू द्या काहीतरी मार्ग निघल, नका काळजी करू. काय मार्ग निघणार? हो माऊली, काय झालं? अहो गाडी बंद पडली, वारीला जायचं होतं. माझी पण गाडी बंद पडली या. मी पण यांना मिस्त्रीने घेऊन निघालोय. हो मिस्त्री, माझं काय अर्जंट नाही, त्यांचं तेवढं बघा. रेडिएटरनं पाणी फेकलेलं आहे. गाडी काही लगेच होणार नाही, 2 दिवस लागतील. 2 दिवस लागतील? हा, 2 दिवस लागतील. मग आम्ही पंढरपूरला कसं पोहोचणार? आत्ताच पालखी पुढे गेली, जावा की चालेल. आणि गाडी? गाडी असू द्या, मी घेऊन येईन. 2 दिवसांना येणार आहे मी सुद्धा पालखीला. तुमचा नंबर द्या मला, तुम्हाला गाडी पोच करीन मी. मग चांगलं झालं की माऊली, एक काम करा, त्यांना नंबर द्या. गाडी दुरुस्त झाली की तुमच्या पैसे आणून सोडतील की तवर आपण जाऊ की पायी. तुम्हाला गाडी पोच करतो मी तिथं. हा, बरं घ्या नंबर माझा. बरं द्या नंबर. त्र्याहत्तर 50 43 98 77. मग फोन करून गाडी घेऊन याल हो, तिथं? योग्य. 2 दिवस लागतील. 2 दिवसांना येतोय मी सुद्धा पालखीला. अहो माऊली, पायवारी थोडी घडू द्या. चला. चालत जायचं आता? हो, चालत पायवारी. चला माऊली. कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडूनी सटूचा या हरीचा, गजर हरी नामाचा, झेंडा रोविला या विठूचा या पण हरीचा. मी काय म्हणते, ऐकता का जरा? काय? एवढी गाड्यांची ह्याची सोय असताना लोक पायीवारी का करत असतील? माऊली, गाडी तुम्हाला पंढरीपर्यंत पोहोचवते, पण पायवारी तुम्हाला तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवते. या विठूचा या हरीचा. विठ्ठल 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 विठ्ठल. बसा जरा, थांबावा जरा. हो, बसा. पायले दुखायला लागलेत. पण मी काय म्हणते, वारीत एवढी म्हातारी माणसं असतात, एवढ्या गर्दीत चालता चालता जर अचानक त्यांना काय झालं तर काय करायचं? अहो, वारीतल्या लोकांची त्या विठुरायालाच काळजी असते बघा. आणि ना, माऊलींच्या रूपात जे वारकरी काय असतात, ते काही डॉक्टर असतात, काही मेडिकलवाले असतात, ती माऊलींची सगळी सेवा करतात. ज्या कुणाला काय होईल त्याला कुणालाही कधी अडचण येत नाही. होय, अगदी बरोबर बोललो. अहो, तिथं समजी सोय असती, कशाला काळजी करताय माऊली. आता जर विश्रांती जर झाली असेल तर निघूया का? दिंडी पुढे जाईल, बाकी काय नाही. निघूया ना. चला. हा, विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 एवढी ज्ञानोबा. सगळी सोय असताना लोक चालत जायचं आटापिटा का करत असतील काय माहिती. कंटाळा आलाय. पण माऊलीसनी काय पण म्हणा, भरपूर प्रश्न पडलेले आहेत. सांगतो, आटापिटा का करत असतात? अहो, मला तुम्ही सांगा, कोण आटापिटा करत नाही हो हल्ली? कोण खुर्चीसाठी आटापिटा करतंय, कोण संपत्तीसाठी आटापिटा करतंय.
पण माऊली ही जी वारकरी चालत येतात का नाही, विठुरायाचं कधी दर्शन होतंय ह्याच्यासाठी आटापिटा करत असतात. कळलं का? चला ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. पाणी दे जरा, कोरड पडली घशाला माझ्या. पाण्याची बॉटल गाडीतच राहिली. कसं तुमचं असतं? माऊली नका काळजी करू. बरं माऊली, मला एक सांगा, तुम्ही आता पंढरपूरमध्ये जाणार होतात, तुम्ही एवढं गाडी करून पंढरपूरला जाणार होतात, VIP पास काढणार होतात, पण तिथं नेमकं पाहणार होतात काय? काय म्हणून काय विचारता? विठ्ठलाची मूर्ती डोळे भरून पाहणार होतो आणि तिचे दर्शन घेणार होतो बघा माऊली. बरोबर आहे तुमचं, पण आम्ही वारकरी चालत जाऊन 2-2 दिवस रांगेत उभं राहून तुम्ही जी मूर्ती बघत असता का नाही, त्या मूर्तीमध्ये आम्ही साक्षात विठ्ठल पाहत असतो. खरंय. बर माऊली, झाली असेल विश्रांती तर निघूया का? कारण समोरच इथं दिंडी विसावलेली दिसते. आता त्या दिंडीतच आपण सामील होऊया. हो, चलूया. चला. तुझ्या भेटीची ओढ राया नाही सोसवत आता, कधी भेटशील राया राहावे ना आता मजला, कधी डोळा भरून पाहतोय माझ्या विठुराया, तुझं दर्शन व्हावे हीच एक इच्छा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुझ्या पोटात सकाळपासून काय नाही, आणि माऊलीच्या दिंडीतला प्रसाद म्हणजे तो माऊलीचा प्रसाद असतो बघ. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपण या दिंडीतील वारकऱ्यांची एवढी निस्वार्थपणे सेवा करताय, तर आमची इच्छा होती की तुमचं नाव सर्वांपुढे पुकारावं. तेवढं तुमचं नाव सांगितलं असतं तर बरं झालं असतं. अहो, सेवा करणारा मी कोण हे सगळं माझ्याकडून माऊली स्वतः करून घेतली, त्यामुळे माझं नाव तेवढं पुकारू नका. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. बाहेर निघून ऐकलं नाही ना मग? काय होतं? चक्कर आली का? मी पाणी घेऊन येतो.
पाणी पाणी कोणी दिले तुला? ताईंनी दिली. कुठल्या ताईने? काही ह्या ताईंनी. कुठे? इथं कोणच नाही. अहो इथंच होत्या. ताईंनीच दिलं मला काढ. कोण होते त्या? मी कसं काही मला नाश्ता दिलेला त्याच काही होत्या. बर वाटतंय ना तुला बरं आता? जाऊया. कसं काय आता वाटतंय ना बरं? आता एकदम छान वाटतंय बघा. मन अगदी प्रसन्न झाले. वातावरण पण खूप छानच वाटतंय. अगं सकाळपासून मी तुला म्हणत होतो थोडंसं खाल्लं असतं बरं वाटलं असतं. आता प्रसाद घेतल्यावर कसं प्रसन्न वाटतंय का नाही? मला अगदी बरं वाटतंय बघा. माऊली बोला. घेतला माऊली प्रसाद. त्या माऊलीने घेतला का नाही? या माऊलीने पण घेतला. पण आता कसा वाटलं ते त्यांनाच विचारलं पाहिजे. का हो माऊली कसं काय वाटलं प्रसाद खाऊन? अगदी 5 स्टारला मागे हटवेल असा प्रसाद होता. मन अगदी तृप्त झालं बघा. खरंच छान वाटतंय. अगदी मनाला समाधान वाटतंय. अगदीच तर असतंय. तुम्हाला अजून बरंच काय काय बघायचं. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. चला पाय झाला. चला. आरती येत आहे. आरती येत आहे. राम कृष्ण हरी. बघा बरं कुणाचं आहे. अगं ते गॅरेज वाला तो कोण दिसतोय? काय हॅलो. अगं गाडी दुरुस्त झाली म्हणतोय. तो म्हणतोय तुम्ही कुठे आहे? मी तिथं गाडी घेऊन येतो. त्याला म्हणावं तिथंच गाडी राहू दे. हा अगं तू तर म्हणली होती की गाडी दुरुस्त झाल्यानंतर आपण गाडीने जाऊ म्हणून. नाही आता माऊलीचं दर्शन पायी दिंडी करूनच घ्यायचं बघा. चला आता. कस काय देवा विठ्ठला बरसाल लैना
पण मी काय म्हणते, एवढे फोन लावले मिस्त्रीला, एक शेवटचा फोन करून बघायला लागतोय का? काय आहे, जाताना आपण खरं गाडी घेऊन जाऊ म्हणजे उचलतोय का बघ तुम्ही? कोणच ते झाला आता तू उचललाच जाय ना बस चला. चल जाऊ दे परत बघू गाडीचं ते खरे की पण घरची कामं कधी होते? आणि सगळे करूया आता आपण. तू काय काळजी करू. गाडी गाडी इथे कशी काय? मिस्त्रीला इतके फोन केले, एक पण फोन उचलला नाही त्यांनी, आणि गाडी दारात. हो ना, आणि मी मिस्त्रीला पत्ता पण दिला होता घरचा, आणि गाडी दारात कशी काय? मी काय म्हणते, आत्याला विचारू. ए आई, आई, अगं ऐकतीस का तू? आत्या, काय आई इथं बसलीस होय? सकाळी सकाळी कुठे गेलात? असं काय बोलतेस? सकाळ सकाळ कुठे गेली ना? असं कसं बोलतो? अगं आम्ही वारीत होतो. का माझी चेष्टा लावली? सकाळी जाऊन संध्याकाळी आला माघारी. अहो आत्या, 10 दिवस आम्ही वारीत होतो. आणि इथली कामं कोणी केली? कसली कामं? शेतातली कामं, माझी सेवा कुणी केली? तुम्ही केली. अहो नाही, अशी काय बोलते? गाडी बंद पडली रस्त्यात आमची. अशी 2 माऊली भेटले आम्हाला, आणि त्यांनी चालत वारीला नेले की हो. आणि 10 दिवसांनी आता वारी करून तुमच्या समोर येतोय आम्ही. माझ्यापाशी कोण होत? आलंय माझ्या ध्यानात, तुम्ही नसताना माझी सेवा कोणी केली? पांडुरंगा, मला वारीला यायला जमलं नाही म्हणून तू इथं आलास माझ्यासाठी. लेकाच्या आणि सुनाच्या रूपात इथं तू आलास आणि माझी सेवा केलीस, कामं केली सगळी. आगात दिला तुझी पांडुरंगा भरून पावली. अशीच माझ्या लेकरावरती मायेची सावली राहू दे. पांडुरंग पांडुरंग. आले माझ्या लक्षात. त्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. हो वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला. लोक म्हणतात ना, वैकुंठ सोडून देव संत सदेने राहतो. ते काय खोटं नाही बघ. पण माझ्या एक लक्षात येईल ना, वारकऱ्यांच्या रूपात देव आपल्याकडे कसं काय आले असतील? ते त्या विठ्ठल रुक्माईलाच माहिती. त्या सुखा पांडुरंग पांडुरंग. कारणे देव वेडावला, कसलंही करतात ताई नेमकं. आणि हे असं वारकऱ्यांच्या रूपात का होतं आपण? राहिला. काय चाललंय तुमच्या डोक्यात नेमकं? मला काय कळेल. किती प्रश्न. सदनी राहिला. अहो माझे लाखो भाविक माझ्याकडे यायला निघालेत. हो माहितीये मला, तुम्हालाही भक्ताच्या भेटीची ओढ लागलीये, म्हणून तर तुम्ही इंद्रायणीचा मार्ग मोकळा करून दिला ना. हो, मार्ग मोकळा केला बरोबर आहे, मग आता कसली चिंता करताय अजून? पण वरुण राजा असा आधीमध्ये पडत असतो आणि त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करतो. अहो इंद्रायणीनं तिनं तिचा मार्ग मोकळा केला, पण माझ्यापर्यंत यायचं म्हटल्यानंतर त्यांना अनेक अडचणी यायला लागतात की. पण त्या अडचणी दूर करण्यासाठी मला त्यांच्यात जायचं आहे, त्यांची सेवा करायची आणि माझ्यापर्यंत त्यांना सुखरूप घेऊन यायचं आहे. मग येणार का बरोबर? अहो येणार की. आणि तसंही तुमच्या विना विश्वाचा गाडा चालेल का? आणि एकल्या विठुरायाला संसार काय पेलेल का? रामकृष्ण हरी. चला चला माऊली.